लीला पूनावाला फाउंडेशन यांच्याकडून एक स्कॉलरशिप प्रोव्हाइड केला जाते। तर यामध्ये 60,000 पर्यंत प्रति विद्यार्थी प्रति वर्ष एवढी तुम्हाला स्कॉलरशिप मिळते आणि यासाठी फक्त गर्ल्स हीच विद्यार्थिनी यासाठी इलिजिबल असणार आहे। यामध्ये मेल कॅन्डिडेट अप्लाय करू शकत नाही। तर हे तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आणि तुमच्या जवळच्या जेही ऑफिस आहे तिथे तुम्हाला सबमिट करायचं आहे आणि यासाठी तुम्हाला 300 रुपयाचं चालान म्हणजे फीज असणार आहे। परंतु ही स्कॉलरशिप विद्यार्थ्याला मिळू शकते, त्यामुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी लीला पूनावाला फाउंडेशनसाठी अर्ज करू शकता। तर यासाठी कोण कोण इलिजिबल आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे आणि अर्ज कधीपर्यंत करता येणार आहे हे सुद्धा या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर या स्कॉलरशिपमध्ये जे विद्यार्थी प्रथम अर्ज करेल त्यांचा अर्ज ग्राह्य धरण्यात येत आहे जर व्हेरिफिकेशन होत आहे। आणि यामध्ये तुम्ही बघू शकता की डिस्ट्रिक्ट दिलेले आहे, जसे की पुणे, हैदराबाद, वर्धा, अमरावती, त्यानंतर बेंगलुरू। तर यामध्ये डेटसुद्धा सांगितलेले आहे बघा, इथे ऑनगोईंग म्हटलं आहे त्यामुळे फॉर्म सुरू आहेत। यामध्ये जिथे ऑनगोईंग लिहिलेलं आहे तिथे त्यांचे फॉर्म सुरू आहे, लास्ट डेट आलेली नाही आहे। तुम्ही या साईडला येऊन रजिस्ट्रेशनचं ऑप्शन दिलेलं आहे, तिथून तुम्ही रजिस्टर हिअरला क्लिक करून रजिस्ट्रेशन करू शकता। आणि यामध्ये तुम्ही बघू शकता की इंजिनिअरिंगसाठी विद्यार्थ्यांनी अर्ज करू शकतात, म्हणजे जेही विद्यार्थी इंजिनिअरिंगला आहे ते यासाठी अर्ज करू शकतात। त्यानंतर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे विद्यार्थी सुद्धा अर्ज करू शकतात। त्यानंतर BSc नर्सिंग, त्यानंतर BSc मध्ये कॉम्प्युटर सायन्स असेल तरी तुम्ही अर्ज करू शकता। आणि पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी काही कोर्सेस दिले आहेत, जसे की फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स, फार्मसी, नर्सिंग। आणि जे विद्यार्थी फार्मसीला आहे ते सुद्धा यासाठी अर्ज करू शकतात। तर यामध्ये ज्याही पालकांचे फॅमिली इन्कम 3.5 लाखाच्या आतमध्ये असेल ते यासाठी इलिजिबल असणार आहे। आणि यामध्ये तुम्ही बघू शकता की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे। तर यामध्ये जर तुम्ही पुणे, हैदराबाद, अमरावती आणि इंजिनिअरिंगसाठी जर प्रवेश घेत असाल तर तुम्हाला 10वी आणि 12वीमध्ये 70% म्हणजे 70% पाहिजे आहे। त्यानंतर तुम्ही जर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगला जर प्रवेश घेतला असेल यामध्ये तुम्हाला 10th मध्ये 70% पाहिजे आहे। त्यानंतर BSc नर्सिंगसाठी 60% पाहिजे आहे। त्यानंतर सायन्स फील्ड असेल तर 70% 10वीला। अशा प्रकारे इथे एज्युकेशनसुद्धा दिलेलं आहे। ही जी साईट आहे ही तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येणार आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट साईटवर जाऊन संपूर्ण इन्फॉर्मेशन एकदा स्वतः बघू शकता। इन्फॉर्मेशन बघा आणि त्यानंतरच तुम्ही यासाठी इलिजिबल आहे किंवा नाही चेक करा। जर इलिजिबल असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागणार तुम्ही बघू शकता। यासाठी तुम्हाला एज प्रूफ, यामध्ये आधार कार्ड, पॅन कार्ड देऊ शकता। त्यानंतर आधार कार्ड कंपल्सरी असणार आहे। त्यानंतर लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे लास्ट एज्युकेशन 10वी 12वीची TC तुम्ही देऊ शकता। त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा जो मार्कशीट आहे पूर्ण 10वी 12वी जेही तुम्ही एज्युकेशन कंप्लीट केलेले असेल आतापर्यंत ते। त्यानंतर तुम्हाला जे कन्फर्मेशन लेटर मिळालं असेल, जसे इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना कन्फर्मेशन लेटर मिळते ते लेटरसुद्धा तुम्हाला द्यावं लागेल। आणि त्यानंतर फीचे जे स्ट्रक्चर आहे हे सुद्धा तुम्हाला तिथे सांगावं लागेल। त्यानंतर तुम्हाला जो रिझल्ट आहे तुमचा तो रिझल्ट एंट्रन्स टेस्ट जर दिली असेल तर तुम्ही CET वगैरे दिली असेल त्याचा सुद्धा रिझल्ट तुम्हाला सोबत जोडायचा आहे। त्यानंतर तुम्हाला इन्कम सर्टिफिकेट द्यायचं आहे वडिलांचे, जेही तुम्ही फॉर्ममध्ये इन्सर्ट करणार ते इन्कम सर्टिफिकेट तुम्हाला द्यावं लागणार आहे। आणि या व्यतिरिक्त जेही तुम्ही डॉक्युमेंट्स फॉर्ममध्ये सांगणार ते डॉक्युमेंट तुम्हाला द्यावं लागणार आहे। तर अशा प्रकारे ही एक इन्फॉर्मेशन आहे। यामध्ये इंजिनिअरिंगचे विद्यार्थी इलिजिबल आहे तर तुम्ही इंजिनिअरिंगला असाल तर तुम्ही अर्ज करू शकता। आणि त्यानंतर इथे तुम्हाला ॲड्रेस आणि फोन नंबर दिलेला आहे, तुम्हाला त्या लोकेशनला हा फॉर्म सबमिट करायचा आहे। यामध्ये अमरावतीचा ॲड्रेस आहे, त्यानंतर वर्धा, हैदराबाद आणि बेंगलुरू अशा प्रकारे इथे ॲड्रेस दिलेला आहे। आणि जिथले ॲड्रेस दिलेले आहेत त्याच ठिकाणी फॉर्म अर्ज करू शकतात। अदर डिस्ट्रिक्टचे विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकत नाही आहे। तर अशा प्रकारे हे एक अपडेट होती लीला पूनावाला फाउंडेशन। तर इथून तुम्ही रजिस्टर हिअरचं ऑप्शन दिलेलं आहे तुम्हाला, इथे तुम्ही बघू शकता। इथून तुम्ही रजिस्टर हिअर करून तुमचा फॉर्म फिल करू शकता। तर ज्याही विद्यार्थिनींना फॉर्म फिल करायचा आहे त्यांनी लवकरात लवकर आपले फॉर्म फिल करावे, कारण यामध्ये काय सांगण्यात आलेलं आहे तुम्हाला नेमकं दाखवतो बघा। जे लिमिटेड सीट असतात यासाठी बघा, लिमिटेड फॉर्म अवेलेबल ऑन फर्स्ट कम फर्स्ट सर्व बेसिस, म्हणजे जे विद्यार्थ्यांनी लवकर अर्ज करून लवकर सबमिट करेल त्यांचा फॉर्म व्हेरिफिकेशनसाठी जाईल। आणि तो फॉर्म जर व्यवस्थित असेल तर त्या विद्यार्थिनीला ते जे पैसे आहे म्हणजे 60,000 रुपयापर्यंत ते पैसे त्यांना त्यांच्या थेट अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे। अशा प्रकारची ही एक अपडेट होती। तर लवकरात लवकर अर्ज करा व आपल्या जवळच्या ऑफिसला सबमिट करा। तर लीलावाला फाउंडेशनकडून जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।